हॅलो, ग्रेट मॉर्निंग. मी आहे प्रगती. स्वागत करत आहे तुमचं तुमच्या चॅनलवर. तर कशा आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मजेत असणार आहात. आणि आज आहे महाबळेश्वरमध्ये डे 2 आणि आम्ही आहोत आता रूमवर. थोडासा बाहेर निघणार आहोत. जास्त काही बघणार नाही आहोत कारण सगळे पॉईंट्स ऑलरेडी बघून झालेले आहेत. पण बघूया, कुठेतरी बाहेर निघणार आहोत. ब्रेकफास्ट अजून बाकी आहे. तर नक्ष अजून झोपलेलं आहे. चला नक्षला उठवू, ब्रेकफास्ट करू आणि बाहेर जाऊया. नक्ष नक्षले बाबू उठ, चल. चादर कुठे, उशी कुठे तुझी? बाबू उठ, आपल्याला जायचंय ना बाहेर. तर आज आहे शनिवार आणि नक्ष पप्पांना जायचं आहे मंदिरात. तर तुम्हाला माहिती असेल तर महाबळेश्वरच्या मेन मार्केटमध्येच हनुमानजींचं मंदिर आहे. तर आम्ही तिथे आलो आहोत दर्शन घेण्यासाठी. तर आम्ही निघत आहोत आता साईट सीइंगसाठी. तर गाडीत बसू आणि मग डिसाईड करू की कुठं जायचं आहे. हो, एकदम छोट आहे. पप्पा मारता का पप्पा? गाडी नेल सगळा कचरा. पप्पा इकडे बघा. तर येस, आता आम्ही आलेलो आहोत महाबळेश्वर मॅप्रो गार्डनला. जांभळाचा पाला आपल्यासारखा नाही. टेस्ट नाही पप्पा. जांभूळ बघ ना, पाला बघ ना. पप्पा टेस्टच नाही. पण टेस्ट नाही, जांभूळ वेगळाच असतो तो. जांभूळ आपला कसा, जांभळाचा पाला मोठा. तर येस 2 किलोमीटर आहे. आता मॅप्रो गार्डनला जाऊया आपण. आणि येऊन पोचलो आहोत मॅप्रो गार्डनला आणि खूप रश आहे इथे. कमीच गर्दी. चला या पुढे येऊ द्या. दाखव ना, त्यांना बिल दाखव. छोटासा गार्डन ठेवा ना तुमचे. आपले आहेत कागदीचा झाड आहे. अरे पण तू ठेवशील कुठे? कशाला तो फुकट घालवायचा त्याचा जीव. इच्छा झाली ना झाड कुठे होते. आणि त्यानंतर आम्ही येऊन पोचलेलो आहोत हिरकणी रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी, दुपारचं लंच करण्यासाठी. तर जेवण करून घेऊया.
तर येस, आता आमचं जेवण झालेलं आहे. आम्ही मॅप्रो गार्डनमधनं गेलेलो, म्हणजे ऑन द वेज आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये जेवण केलेलं आहे. अरे जाणे मला व्हिडिओ नको करू. हा मोठा सेलिब्रिटी आहे, ज्याला व्हिडिओमध्ये यायचं नाहीये. का हिरो आहे बघा जरा, तुम्ही दिसते का, हिरो दिसतो का हा? तर एनिवे गरज नाही व्हिडिओमध्ये यायची. तर आपण आता हिरकणी रेस्टॉरंटमध्ये जेवण करून निघालेलो आहोत आणि वाजलेले आहेत 2:45. दिवस कुठे गेला समजलंच नाही, कारण किती वाजता निघालो आपण? 10,000 रूममधनं निघाला तर मी 12 गेलेले. तिकडनं मॅप्रो गार्डनला गेलो, तिकडनं काय घेतली, खरेदी केली, हे नक्षता खरेदी, आणि मी काहीच घेतलेलं नाही, सगळं नक्षता घेतलेलं आहे. आणि आता ऑन द वे आम्ही जेवत आहोत आणि आता डायरेक्ट रूमवर जाऊ. जेवत आहोत म्हणजे जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही डायरेक्ट जाणार आहोत रूमवर. सगळे राहिलेले सुट्टे जमा करून नक्षता पैसे जमा करायला. तर आता मी जेवणाची तयारी करत आहे. नक्षप्पा नाही बोलत होते, पण मीच म्हणाली दुपारी पण बाहेर जेवलेलो आहोत तर काहीतरी भाजी आणून द्या, मी बनवते आणि मग आपण बाहेर फिरू. आता मार्केटमध्येच असल्यानंतर कधीही खाली जाऊ शकतो. तर तशा प्रकारे नक्ष पण स्वतः एकटाच गेला खाली आणि मोमोज घेऊन आला संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी. तर इथे आणलेली आहे कलेजी. पहिल्यांदा नक्षपाने अर्धा किलो आणलेली. आम्ही 3 जण आहोत, तर आमच्यासाठी खूप जास्त होती ती, पण परत अर्धा किलो आणलेली ती याच्यासाठी की गुड्डू आणि त्याची फॅमिली येत आहेत. गुड्डू कोण तर माझी जाऊ दीर, त्यांचा मुलगा गुड्डू आणि आणखीन एका जावेचा मुलगा दिदी, असे हे 4 लोक येत आहेत महाबळेश्वरला. ते लोक फिरायला गेलेले आहेत आणि ते गेलेले आहेत कोकणामध्ये. तर आज त्या लोकांनी महाबळेश्वरला यायचा प्लॅन केलेला आहे. तर आम्हाला असं वाटलं की आता आमचं जेवण बनतच होतं आणि तेव्हा माहिती पडलं की ते लोक महाबळेश्वरला पोहोचत आहेत अर्ध्या 1 तासामध्ये, 1-1.5 तासामध्ये. तर आमचं बनतच होतं जेवण, ते आम्हाला भेटणारच आहे. तर मग आम्ही असं विचार केला की आपण आपल्या जेवणामध्ये अजून थोडंसं वाढवूया आणि ते लोक पण किती दिवस आता बाहेरचं खात आहेत, तर घरचं जेवण भेटलं तर त्यांनाही चांगलं वाटेल. तर त्यासाठी कलेजी आणखीन डबल आणलेली आहे आणि आता ती मी इथे बनवून घेत आहे. राईस माझा रेडी झालेला आहे कुकरमध्ये. बघूया झालं पूर्ण तर ठीक, नाही झालं तर परत एक तर थोडंसं बनवून किंवा रोटी वगैरे घेऊन येऊ पातळ. आणि कलेजी थोडासा ग्रेव्ही टाईपमध्ये बनवत आहे. ॲक्च्युली दुपारीच त्यांचं यायचं डिसाईड होतं, पण अचानक परत कॅन्सल झालं. मग परत त्यांचं ठरलं की यायचं. तर आता माझा सगळा स्वयंपाक रेडी आहे आणि तुम्हाला जसं मी सांगितलेलं आहे की कोण येणार आहे, तर आम्ही आता जेवणासाठी त्यांची वाट बघत आहोत. आलेले आहेत ते लोक महाबळेश्वरमध्ये, रूम शोधत आहेत. आमचा जो हॉटेल आहे तिथे पूर्ण हॉटेल फुल आहे. आम्ही रूम बघितलेली दुपारीच, पण रूम अवेलेबल नव्हती. त्यामुळे आता ते लोक दुसऱ्या ठिकाणी त्यांनी बघितलेली आहे, तर ते तिकडे आता चेक इन करतील आणि मग रेडी होऊन इकडे येतील. आम्ही जेवण करू आणि मग नंतर आम्ही सगळेजण जाणार आहोत मार्केटमध्ये. तर स्टेट येऊन आणि काय काय बनवलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवते. तर इथे बनवलेली आहे कलेजी. तर इथे बघू शकता तुम्ही, खूप जास्त काही ग्रेव्ही ठेवलेली नाही आहे, थोडंसं ग्रेव्ही टाईपमध्ये केलेलं आहे. आणि हा आहे राईस, त्यानंतर हे चना कोली वडा आहे आणि हे बनवलेलं आहे सलाड. आणि ते मी नक्षपप्पांना चपाती पार्सल आणायला सांगितलेली, तर एक 5-7 चपात्या पार्सल आणलेले आहेत. तसं आहे जेवण. आणि फायनली आमचं जेवण झालेलं आहे आणि आम्ही निघालेलो आहोत मार्केटमध्ये. तर आहे मी, नक्ष, विधी, जागृतीताई आणि गुड्डू. तर चला आता मार्केट. तू इथं नाचणार शिंच्याची सरकारी येऊ तुला डायरेक्ट. तो 50चा घ्यायचा तर या 200 घ्यायची.
त्या गाड्या घे ना तुला या 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 200 ला बघितले ते मागे ओके हो हो त्या पण आहे याची सगळ्यात लहान फक्त ही मोठी आणि या छोट्या त्याच्याने की फॅमिली बसेल असेल तर एकटा वशी हो हे साम्राज्य तुझा तीन पॅकेट अरे ते ना 150 रुपये दे ना अरे योजना ना ती अरे या घे विधी अख्खा दिवस भरतीची. अरे रोज एक दिवस एक बात माझा काही संबंध नाही. तुला कोणता कलर आवडले बघ ना. कितने करे ए कमी कर त्याला काही. ए कर बार्गेनिंग कर ना बार्गेनिंग कर ना कमी पैसे कर कितीला द्या 500 ला द्या 500 ला देता का विचार 200 सांगितले. 200 सांगितलं 500 ला देता विचार ना तुझ्या 500 ला देतात. जरा गुटू ए बाजूला आहे तू ना तुझे मारेल तुझे. साईडला मुलगा असंच म्हणतो. सुना ना ऐक ना बाबा हा तू मार पहिले. हा इकडे आ ना इकडे. मित्रांनी बघला ना रे. अरे पण इथं रेड आहे पण इथं पिंक. बस ना तू. गुड जिम बॉय गाईज गाईज जिम बॉय हा गाईज जिम बॉय गुरुदास तिकडे बघ गाईज जिम बॉय. तर जेव्हा हे लोक आले रूमवर आम्ही जेवलो त्यावेळेला मी कॅमेरा ऑन करायचं विसरली. तर त्याच्यानंतर शूट काही झालं नाही. तर असा होता आजचा आमचा दिवस. थँक्यू फॉर वॉचिंग अँड बाय बाय.